श्रीमंत आणि यशस्वी होण्यासाठी काय करावे लागते? थिंक अँड ग्रो रिचचे लेखक नेपोलियन हिल यांच्या मते हे सर्व तुमच्या विचारांच्या आणि विश्वासांच्या सामर्थ्याबद्दल आहे. या उत्कृष्ट स्वयंमदत पुस्तकात हिलने अड्यू कार्नेगीपासून हेनरी फोर्डपर्यंत त्याच्या काळातील यशस्वी लोकांचा अभ्यास करून प्राप्त केलेली अंतर्दृष्टी आणि धोरणे शेअर केली आहेत. तो असा युक्तिवाद करतो की यश ही नशिबाची किंवा संधीची बाब नाही, तर एकाग्र आणि दृढ मानसिकतेचे परिणाम आहे. या पुस्तकाच्या सारांशात आम्ही थिंक अँड ग्रो रिच मधील मुख्य थीम आणि अंतर्दृष्टी एक्सप्लोर करू, ज्यामध्ये तीव्र इच्छा असण्याचे महत्त्व, चिकाटी आणि चिकाटीचे मूल्य आणि समविचारी लोकांसह स्वतःला वेढून घेण्याची शक्ती यांचा समावेश आहे. तुम्ही तुमची आर्थिक परिस्थिती सुधारण्याचा प्रयत्न करत असाल, तुमच्या करिअरची उद्दिष्टे साध्य करू इच्छित असाल किंवा यशाच्या तत्वांची सखोल माहिती मिळवा, थिंक अँड ग्रो रिच संपत्ती आणि विपुलता मिळवण्यासाठी कालातीत आणि मौल्यवान मार्गदर्शक ऑफर करते. परिचय. इंट्रोडक्शन. थिंक अँड ग्रो रिच हे नेपोलियन हिल यांनी लिहिलेले वैयक्तिक विकास आणि स्वयंमदत पुस्तक आहे. 1937 मध्ये प्रकाशित झालेले हे पुस्तक आजपर्यंतच्या सर्वात प्रभावशाली आणि सर्वाधिक विकल्या गेलेल्या पुस्तकांपैकी एक बनले आहे. जगभरात 100 दशलक्ष प्रती विकल्या गेल्या आहेत. हिलने 20 वर्षांहून अधिक काळ यशस्वी लोकांच्या जीवनावर संशोधन करण्यासाठी त्यांच्या यशात योगदान देणारे घटक समजून घेण्यासाठी घालवले. त्यांच्या संशोधनाचा परिणाम म्हणजे हे पुस्तक वाचकांना त्यांच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनात यश कसे मिळवायचे याचे चरणदरचरण मार्गदर्शन प्रदान करते. हे पुस्तक जगभरातील लाखो लोकांनी त्यांचे ध्येय साध्य करण्यासाठी आणि त्यांचे जीवन सुधारण्यासाठी वापरले आहे. वॉरेन बफे, रिचर्ड ब्रॅन्सन आणि ओप्रा विन्फ्रे यांच्यासह यशस्वी उद्योजक आणि व्यावसायिकांनी याची शिफारस केली आहे आणि स्वयंमदत शैलीमध्ये ती एक उत्कृष्ट मानली जाते. हा लेख पुस्तकाच्या मुख्य कल्पना आणि तत्वांचा सारांश तसेच यश मिळविण्यासाठी मार्गदर्शक म्हणून त्याच्या परिणामकारकतेचे विश्लेषण प्रदान करेल. अवलोकन. ओव्हरव्ह्यू. थिंक अँड ग्रो रिच हे नेपोलियन हिल यांनी लिहिलेले वैयक्तिक विकास आणि स्वयंमदत पुस्तक आहे. हे पुस्तक 1937 मध्ये प्रकाशित झाले आणि जगभरात 70 दशलक्ष प्रती विकल्या गेल्या. अड्यू कार्नेगी, थॉमस एडिसन, हेनरी फोर्ड आणि जॉन डी रॉकफेलर यांच्यासह 20व्या शतकाच्या सुरुवातीला 500हून अधिक यशस्वी पुरुष आणि महिलांच्या मुलाखतींचे हे पुस्तक आहे. पुस्तक सकारात्मक विचार, चिकाटी आणि ध्येय निश्चित करण्याच्या सामर्थ्यावर जोर देते. हे व्यवसाय, वित्त, नातेसंबंध आणि वैयक्तिक विकासासह जीवनाच्या सर्व पैलूंमध्ये यश मिळविण्यासाठी व्यावहारिक सल्ला आणि तंत्रे प्रदान करते. पुस्तक 13 प्रकरणांमध्ये आयोजित केले आहे, ज्यापैकी प्रत्येक यशाच्या वेगवेगळ्या पैलूंवर, जसे की इच्छा, विश्वास आणि विशेष ज्ञान यावर लक्ष केंद्रित करते. वैयक्तिक विकास प्रकारात हे पुस्तक मोठ्या प्रमाणावर उत्कृष्ट मानले जाते आणि लाखो लोकांना त्यांच्या स्वप्नांचा पाठपुरावा करण्यासाठी आणि त्यांचे ध्येय साध्य करण्यासाठी प्रेरित केले आहे. प्रमुख अध्यायांचा सारांश. समरी ऑफ की चॅप्टर्स. अध्याय 1. विचारांची शक्ती. विचारांचे महत्त्व आणि ते एखाद्याच्या यश किंवा अपयशावर कसा प्रभाव टाकू शकतात यावर चर्चा करून पुस्तक सुरू होते. लेखक सकारात्मक विचारांच्या गरजेवर भर देतात, कारण ते अपयशावर लक्ष न देता यश मिळविण्यावर लक्ष केंद्रित करणारी मानसिकता तयार करण्यास मदत करते. अध्याय 2. इच्छा. हा धडा एखाद्याचे ध्येय साध्य करण्याची तीव्र इच्छा असण्याच्या महत्त्वावर लक्ष केंद्रित करतो. लेखक स्पष्ट करतात की इच्छा ही यशाची पहिली पायरी आहे आणि त्याशिवाय एखादी व्यक्ती सार्थक काहीही साध्य करू शकत नाही. तो यशस्वी लोकांची उदाहरणे देतो ज्यांना त्यांचे ध्येय साध्य करण्याची तीव्र इच्छा होती. अध्याय 3. विश्वास. हा अध्याय स्वतःवर आणि स्वतःच्या क्षमतांवर विश्वास ठेवण्याच्या महत्त्वावर भर देतो. लेखक स्पष्ट करतात की विश्वास ही यशाची दुसरी पायरी आहे आणि ध्येय साध्य करण्यासाठी एखाद्याला स्वतःवर अढळ विश्वास असणे आवश्यक आहे. अध्याय 4. स्वयंसूचना. हा धडा स्वयंसूचनेची शक्ती स्पष्ट करतो, जी मनाला सकारात्मक विचार करण्यास प्रशिक्षित करण्याची प्रक्रिया आहे.
लेखक असे तंत्र प्रदान करतो ज्याचा वापर करून आपल्या मनाला सकारात्मक विचार करण्यास प्रशिक्षित करता येते आणि यशावर लक्ष केंद्रित करणारी मानसिकता तयार करता येते. अध्याय 5 विशेष ज्ञान. हा अध्याय यश मिळविण्यासाठी विशेष ज्ञानाचे महत्त्व अधोरेखित करतो. लेखक स्पष्ट करतात की यशस्वी होण्यासाठी एखाद्याला त्यांच्या कार्यक्षेत्रात विशेष ज्ञान असणे आवश्यक आहे आणि त्यांनी त्यांच्या संबंधित क्षेत्रातील विशेष ज्ञान असलेल्या यशस्वी लोकांची उदाहरणे दिली आहेत. अध्याय 6 कल्पनाशक्ती. हा अध्याय यश मिळवण्यासाठी कल्पनाशक्तीच्या महत्त्वावर भर देतो. लेखक स्पष्ट करतात की कल्पनाशक्ती हे एक शक्तिशाली साधन आहे ज्याचा वापर नवीन कल्पना आणि संधी निर्माण करण्यासाठी केला जाऊ शकतो. अध्याय 7 संघटित नियोजन. हा धडा यश मिळवण्यासाठी संघटित नियोजनाच्या महत्त्वाची चर्चा करतो. लेखक एक संघटित योजना तयार करण्यासाठी आणि एखाद्याचे ध्येय साध्य करण्यासाठी त्याची अंमलबजावणी करण्यासाठी चरणदरचरण मार्गदर्शक प्रदान करतो. अध्याय 8 निर्णय. हा धडा झटपट निर्णय घेण्याचे आणि त्यांना चिकटून राहण्याचे महत्त्व अधोरेखित करतो. लेखक स्पष्ट करतात की यशस्वी लोक त्वरित निर्णय घेतात आणि त्वरित कारवाई करतात, तर अयशस्वी लोक निर्णय घेण्यास विलंब करतात आणि उशीर करतात. अध्याय 9 चिकाटी. हा अध्याय यश मिळवण्यासाठी चिकाटीच्या महत्त्वावर भर देतो. लेखक स्पष्ट करतात की चिकाटी ही यशस्वी लोकांना अयशस्वी लोकांपासून वेगळे करते आणि यशस्वी लोकांची उदाहरणे देतात जे अडथळे आणि अडथळ्यांना तोंड देऊनही टिकून राहिले. अध्याय 10 मास्टर माइंडची शक्ती. हा धडा मास्टरमाइंडच्या सामर्थ्याची चर्चा करतो, जो समविचारी व्यक्तींचा समूह आहे जे एक समान ध्येय साध्य करण्यासाठी एकत्र येतात. लेखक स्पष्ट करतात की मास्टरमाइंड हे एक शक्तिशाली साधन आहे ज्याचा वापर करून यश मिळवता येते. अध्याय 11 लिंग परिवर्तनाचे रहस्य. हा अध्याय यश मिळविण्यासाठी लैंगिक ऊर्जेच्या महत्त्वाची चर्चा करतो. लेखक स्पष्ट करतात की लैंगिक ऊर्जेचे सर्जनशील ऊर्जेमध्ये रूपांतर केले जाऊ शकते, ज्याचा उपयोग यश मिळविण्यासाठी केला जाऊ शकतो. अध्याय 12 अवचेतन मन. हा अध्याय सुप्त मनाची शक्ती स्पष्ट करतो, जो मनाचा भाग आहे जो आपल्या सवयी, विश्वास आणि वर्तनासाठी जबाबदार आहे. लेखक त्यांच्या सुप्त मनाला सकारात्मक विचार करण्यासाठी आणि यशावर लक्ष केंद्रित करणारी मानसिकता तयार करण्यासाठी पुनर्प्रोग्राम करण्यासाठी वापरतील अशी तंत्रे प्रदान करतात. अध्याय 13 मेंदू. हा अध्याय यश मिळवण्यासाठी मेंदूचे महत्त्व स्पष्ट करतो. लेखक स्पष्ट करतात की मेंदू हे एक शक्तिशाली साधन आहे ज्याचा उपयोग एखाद्याला यश मिळवण्यासाठी करता येतो आणि ते तंत्र प्रदान करतात ज्यांचा वापर करून त्यांची मेंदूची शक्ती सुधारू शकते. थिंक अँड ग्रो रिच हे एक शक्तिशाली पुस्तक आहे जे यश मिळविण्यासाठी व्यावहारिक सल्ला देते. पुस्तकात सकारात्मक विचार, इच्छा, विश्वास, स्वयंसूचना, विशेष ज्ञान, कल्पनाशक्ती, संघटित नियोजन, जलद निर्णय घेणे, चिकाटी, मास्टरमाइंड, लैंगिक संक्रमण, सुप्तमन आणि मेंदू यांच्या महत्त्वावर भर देण्यात आला आहे. लेखक तंत्र प्रदान करतो. विश्लेषण आणि मूल्यांकन ॲनालिसिस अँड इव्हॅल्युएशन. थिंक अँड ग्रो रिच हे एक उत्कृष्ट पुस्तक आहे जे अनेक दशकांपासून वाचकांमध्ये लोकप्रिय आहे. काहींना पुस्तकाचा संदेश सोपा वाटत असला तरी त्याची तत्त्वे आजही प्रासंगिक आणि लागू आहेत. मानसिकतेवर लक्ष केंद्रित केल्याबद्दल आणि आपले विचार आणि विश्वास आपल्या यशावर थेट कसा परिणाम करू शकतात याबद्दल पुस्तकाची प्रशंसा केली गेली आहे. काही समीक्षकांनी असे निदर्शनास आणून दिले आहे की पुस्तक जटिल समस्यांना अधिक सोपी करू शकते आणि पुस्तकात दिलेली उदाहरणे आधुनिक काळातील परिस्थितींना नेहमीच लागू होत नाहीत. या व्यतिरिक्त काहींनी टीका केली आहे की पुस्तकात वैयक्तिक उपलब्धी आणि संपत्तीवर भर देण्यात आला आहे कारण आज अनेक लोक ज्या आव्हानांना तोंड देत आहेत त्यांच्या संपर्कात नाहीत. या टीका असूनही पुस्तकाची लोकप्रियता टिकून आहे. त्याचे अनेक भाषांमध्ये भाषांतर झाले आहे आणि जगभरात लाखो प्रती विकल्या गेल्या आहेत. हे पुस्तकाच्या मध्यवर्ती संदेशाच्या कालातीत आवाहनाला बोलते योग्य मानसिकता आणि दृष्टिकोनाने कोणीही आपले ध्येय साध्य करू शकतो आणि जीवनात यशस्वी होऊ शकतो.
जरी थिंक अड ग्रो रिच हे यशासाठी सर्वसमावेशक मार्गदर्शक प्रदान करू शकत नाही, परंतु ते सकारात्मक विचारांच्या सामर्थ्याबद्दल आणि स्पष्ट उद्दिष्टे निश्चित करण्याच्या महत्त्वाबद्दल मौल्यवान अंतर्दृष्टी देते. त्याचे धडे आजही लागू आहेत आणि जे वाचक खुल्या मनाने पुस्तकाकडे जाण्यास इच्छुक आहेत ते त्याच्या संदेशातून बरेच काही मिळवू शकतात. निष्कर्ष, कन्क्लुजन. थिंक अड ग्रो रिच हे एक शक्तिशाली पुस्तक आहे ज्याने जगभरातील लाखो लोकांना प्रभावित केले आहे. एखाद्याच्या विचारांच्या आणि विश्वासाच्या बळावर जीवनात यश कसे मिळवायचे याचा व्यावहारिक सल्ला हे पुस्तक देते. हे स्पष्ट उद्दिष्टे निश्चित करणे, ज्वलंत इच्छा निर्माण करणे आणि एखाद्याची स्वप्ने साध्य करण्याच्या दिशेने कृती करणे यावर जोर देते. पुस्तकात सकारात्मक विचार, चिकाटी आणि मजबूत मानसिकता विकसित करण्याच्या महत्त्वावर भर देण्यात आला आहे. थिंक अड ग्रो रिच हे कालातीत क्लासिक आहे जे आजही प्रासंगिक आहे. पुस्तकात वर्णन केलेली तत्त्वे केवळ आर्थिकच नव्हे तर जीवनाच्या कोणत्याही क्षेत्रात लागू केली जाऊ शकतात. पुस्तकात वर्णन केलेल्या चरणांचे अनुसरण करून कोणीही यश मिळवू शकतो आणि एक परिपूर्ण जीवन जगू शकतो. ज्यांना त्यांची पूर्ण क्षमता अनलॉक करायची आहे आणि त्यांची स्वप्ने पूर्ण करायची आहेत त्यांच्यासाठी हे पुस्तक वाचायलाच हवे. Thank you for taking the time to listen this book summary. We hope you found it informative and thought-provoking. Don't forget to follow DY Books on social media to stay up to date on our latest book summaries and releases. Thank you once again and see you in next video.